अण्णा शेवंता उठताय ना? अशी अण्णा नाही का मी अण्णा नाही तर आता घालू गोळ्यो घालू ही बघ बंदूक शेवंता शेवंता ए काशी असस तू काशी वय मी काशी आहे काशी माझ्या शेवंताशी लग्न करूचा तू का काय दिलास ती का दागिने पैसो आणखी काय दिलास ती का ए माझा होता तर सगळा दिला मगे या घर माझा होता जाळलास कोणासाठी शेवंतासाठी राग केलास माझ्या घराची ना गोळ्यो घालीन गोळ्यो ए या सगळा माझा नायकांचा मी एकटा मालक असे वय ना घालू गोळ्यो घालू काही जातास जमीन कोणाची असा जमीन या सगळा माझा अण्णा नायकाचा मी एकटा मालक असे वय तुम्हाला कसस वय मी मगे धरून राहू जमिनीक हैसर पाय रोवून उभं राहू बघ बघ माझे पाय बघ माझा करतस मग हे जाशील कसो ऋतूनच राहशील हैसर घालू घोळ्यो घालू घोळ्यो नाही कसं मी अण्णा नाही तर आता अशी माझ्या शेवंताशी लग्न करूचा तू का माझ्या शेवंताशी लग्न करूचा तू का मगे आधी हैसून पाय काढ 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 पाय अण्णा नाही कसं मी घालू गोळ्यो घालू अण्णा नाही कसं मी आता आता शेवंता घालू गोळ्यो घालू शेवंता हा घालू गोळ्यो घालू अण्णा नाही कसं मी अण्णा नाही काशी सोड बघा सोड अजून अशी किती वेळ वाट बघत बसणार आहे सर हा अण्णा येस तू अहो अण्णा नाही कसं ते त्यांची येऊची जाऊची वेळ त्यांच्या बायलेक सुद्धा माहित नाही माहित आहे तुमका हो पण त्यांच्यासाठी झुरत नाही ना ते पाटणकर बाईनू हो किती वेळ वाटतास हा जरा आठवा कसे कसे वागले तुमच्या सोबत ते अण्णांनी आपलं फक्त स्वार्थ बघितलं नाही हा आणि आता मी माझा स्वार्थ बघते ही अशी आतुरतेने वाट बघू हा अरे मला लग्नाला होकार देऊन गेलेत ते त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचाय मला बघूया आनंद टिकलाय का ते पाटणकर बाईनू अण्णांका कसला स्वैर सुतक नाया अण्णा नाईक असत ते अण्णा नाईक असतील ते अण्णा नाईक पण आता त्यांचं लग्न माझ्याशी होणार त्यामुळे मी सांगेन ना तसंच वागावं लागेल त्यांना पदराला बांधून फिरवणार आहे मी त्यांना तुम्ही ऐकूचा नायच असाच ठरवलेला आता काही झालं ना
तरी अण्णा येस्तोवर मी इथून उठणार नाही. किंवा मी एक काम करते, मीच जाऊन शोधते त्यांना. तू कुठे येतोयस? अहो तुमच्या वांगडा येतोय मी. नाही नको, मी जाते. अहो पण अण्णा का खै शोधणार तुम्ही? हा कुठे असणार ते? लग्नाचा आनंद साजरा करत असतील मित्रांसोबत. बघते मी, येते. अण्णांसाठी वाढून ठेवतेस हे? वय तू जेवलीस? नाही जेवलीस ना? भूकच लागक नाही रे. भूक मारलीस तू स्वतःची. आहे उपाशी राहून समोर असलेले प्रश्न सुटत नाहीत ग. तू इतके वर्ष उपास तापास केले, पण अण्णांच्यात काही फरक पडला का? नाही. कित्येक रात्री अण्णांची वाट बघत उपाशी राहिलीस, पण अण्णांनी एकदा तरी तुला विचारलं का तू जेवलीयस का म्हणून? मग का केलंस असं? हा, उपाशी राहून कुठलाही प्रश्न सुटत नाही, उलट त्रास होतो, तोही आपल्याला. आहे झोपलेल्या माणसाला आपल्याला जाग करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला ना जाग करता येत नाही. खूप केलंस तू, पण आत्तापर्यंतचा तुझा त्याग फुकट गेलाय आणि त्याचा मला त्रास होतो आहे. राजा, तू त्रास करून घेऊ नको. जा, जाऊन झोप. आहे जा रे राजा, जाऊन झोप. ए काशी सोड, सोड बघा, सोड काशी.
अण्णा अण्णा ए! रामराव काशी असस तू जा हैसून काय करतोस सर हो अण्णा काय बोलताय मी शेवंता ए मका माहित तू काशी असस माझा जीव घेऊ केलीस काय नाही नाही तू शेवंत नाही काशी असस हो अण्णा खरंच सांगते मी शेवंत आहो तुमची शेवंता चला रामराव मका माहित तू काशी असस काशी असस हो अण्णा काय बोलताय चला बघू सोड बघ चला काशी सावकाश अण्णा ए सोड माका अण्णा काशी असस तू काशी अण्णा चला इथे काशी असस अण्णा चला माका माहित तू चला काशी काशी असस तू चला घरी अहो अण्णा सरळ चला काशी असस तू घर इथे आहे, चला ऐसं काय काशी चला अहो अण्णा ए बाजूराव माका माहित आहे तू कोण असस काशी असस तू अण्णा अण्णा तुम्ही चला घरी चला तुम्ही घरी आलात नाहीत ना तर यांना कोणाला काही फरक पडणार नाही तुम्ही आपल्या घरी चला बघू बाजूराव चला काशी काय कोण आहे बाजूकराव हेंका तुझ्या आजाराची गरज नाही हा या घरातली माणसं जिवंत असत चला हो, ए चला कोण असस तू चला तुम्ही माका कोणी काय करू शकणार नाही हा असं काय करतास नीट चला बाजूराव अहो, माका कोणी काय करू शकणार अहो, नाही चला ऐसा चप्पल काढा काढा चप्पल काय बोलायचं ह्या माणसाक असती असती बाजूराव थांबा हाय सर थांबा ए बाजूराव काय रे रात्री उशिरा झोपलंस काय होय डोळा लागा नाही रात्री अण्णांचा आवाज येत होतो उशीर येईल वाटतं पडले होते काहीतरी मग ये ती बाया घेऊन येली त्यांका सोडतो इशे विषय धरून ठेवलं तरी काही फरक पडणार नाही हा बरा अरे आबा आणि बच्चूचो 2 दिवस झाले काय पत्तो नाही हा आज तरी बघ काय असत ते कोणाकडे जातले रे काय खात पित असतील काय कळणार नाही आहे गावड्यांकडे कार्य असा हा करते आणि जाते बरा तेव्हा सापडान दे रे बाबा करतो तू काम भूक लागली भूक लागली थांब वायच कळ सोच गो बघूया काय खाऊक मिळतं काय हा थांब वची ऐक तू ना हय वायच बसशील
आहे आहे बस बस हा सावका सावका मी बघतोय काय खाऊक मिळता का हा तू सर बसशीत ना हा हो खै जाऊ नको हा हे बसा ना राव मी बघतोय काय खाऊक मिळता का भूक लागली. कावळ्याक बोललोय. प्रार्थना कर बोलव कावळ्यांका. काव काव बोलव. काव काव. काव काव. मनात प्रार्थना कर. शिवत नाही गुरुजी काय करतात तुम्हीच सांगा. आता काय दरबाचं कावळं करूचं लागतलो. चला. गुरुजी वाडी नाही. अरे अशी कशी गेली. कावळो काय अख्खी वाडी नेवचो नाही. कोणाच्या तरी पोटात आग पडलेली दिसता. आबा आबा आबा